नमस्कार. एका व्ह्यूअरची एक कमेंट आली होती की कोणते क्लासेस करायचे, कोणते क्लासेस जास्त चांगले आहेत. सो मला असं वाटलं की मी व्हिडिओमधूनच या प्रश्नाचं उत्तर द्यावं. गोष्ट अशी आहे की डायरेक्टली क्लासेसचे नावं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की जर तुम्ही एकदम बिगिनर असाल, ठीक आहे, म्हणजे जसं की तुम्हाला स्टॉक मार्केटविषयी काहीही माहिती नाही आहे किंवा तुम्हाला ऑर्डर्स कशा पंच करायच्या, तुमचं कुठल्याही ब्रोकरमध्ये अकाउंट नाही आहे, तर त्या सिनारिओमध्ये मला असं वाटतं की तुम्ही गुगल सर्च करून ही सगळी माहिती घेऊ शकता की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू कसं करायचं. देन तुम्ही ChatGPT किंवा जेमिनाय असे जे AI टूल्स आहेत ते तुम्ही वापरू शकता तुमच्या अभ्यासासाठी. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी सुरू करू शकता जर तुम्हाला डायरेक्टली पहिले क्लासेस जॉईन नाही करायचे तर. कारण की हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की क्लासेसमध्ये कधी कधी खूप टेक्निकल गोष्टी सुरू होतात, ठीक आहे, आणि मग असं होतं की जर बेसिक नॉलेजसुद्धा माहिती नसेल किंवा टेक्नॉलॉजी च्या संदर्भात एवढी इन्फॉर्मेशन नसेल तर असं होऊ शकतं की क्लासेसमध्ये गोष्टी समजायलाच कठीण जात आहेत, बरोबर आहे. तर आपण सेल्फ स्टडी पहिले सुरू करू शकतो. गुगलमध्ये सुद्धा अनेक इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर काही बुक्स तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. सो ऑनलाईन सुद्धा काही बुक्स अवेलेबल आहेत. ई बुक्स तुम्ही रेफर करू शकता. कारण की कसं आहे ना, टेक्निकल ॲनालिसिस हा खूप वास्ट विषय आहे आणि जर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मी एखादी गोष्ट फॉलो करते तर ती सेम गोष्ट समोरचा ट्रेडर फॉलो करत असेलच असं नाही. तो पर्टिक्युलर इंडिकेटर किंवा ती स्ट्रॅटेजी ती माझी स्वतःची बनलेली असते, ठीक आहे. सो ती माझ्यासाठी काम करते अशी ती गोष्ट असते. पण इथे स्टॉक मार्केट शिकायचं म्हणजे काय, तर स्टॉक मार्केट शिकून टेक्निकल नॉलेज घेऊन आपल्याला त्या सिच्युएशनपर्यंत पोचायचे की तिथे मी माझ्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवू शकते आणि त्या माझ्या पर्सनॅलिटीला सूट करणाऱ्या असाव्या. म्हणजे जसं की मी पॅसिव्ह ट्रेडर आहे तर माझ्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतील. मी जर ॲक्टिव्ह ट्रेडर आहे तर माझ्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतील. मी जर अल्गो ट्रेडर आहे तर माझ्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतील, बरोबर आहे. आणि 2-3 अशा कंबाईंड स्ट्रॅटेजी करून तुम्ही अशा पद्धतीने तुमचा स्टॉक मार्केटचा पोर्टफोलिओ बनवू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका स्पेसिफिक टाइम स्पॅनमध्ये रेग्युलर इन्कम येऊ शकेल आणि ते पण खूप चांगल्या ROI तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. सो नाव इथे मला अजून एक पॉईंट मेन्शन करावा असा वाटतो, तो म्हणजे असा की स्टॉक मार्केटचे क्लासेस सुरू करण्याआधी जसं आपण म्हटलं की सेल्फ स्टडी करायचा, तर काही बुक्स मी इथे मेन्शन करू इच्छिते. एक म्हणजे मी स्वतः CPR कॅमरीला प्राइस ॲक्शन ट्रेडर आहे. सो मी पिव्होट बॉस हे बुक अनेकदा वाचलेलं आहे आणि त्याचा स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग इन द झोन हे कम्प्लिटली ट्रेडिंग सायकोलॉजीवरचं बुक आहे. सो तुम्ही ट्रेडिंग सायकोलॉजी रिलेटेड तुम्हाला ज्या गोष्टी शिकायच्या असतील तर ते त्या बुकमधून तुम्हाला शिकायला मिळेल. राहता राहिला प्रश्न तुम्हाला खूप मराठीमध्ये आणि चांगल्या प्रकारे जे टेक्निकल टर्म्स असतात त्यांची माहिती हवी असेल तर रचना रानडे मॅडम ज्या आहेत त्यांचे तुम्ही व्हिडिओज फॉलो करू शकता. त्यांचं यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करू शकता. प्लस मराठीमध्ये सुद्धा असे अनेक यूट्यूब चॅनल आहेत, असे अनेक ट्रेडर आहेत की ज्यांचे यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. सो नाव प्रश्न असा आहे की कुठला क्लास चांगला आहे. सो सगळे क्लासेस हे चांगले असतात, फक्त तो त्या नुसता क्लास करून फायदा नसतो, तर आपल्याला सुद्धा तेवढाच स्टडी करावा लागतो. सो पहिले तुम्ही सुरुवात करू शकता सेल्फ स्टडीनी आणि मग तुम्ही बघू शकता स्वतः ब्रोकर अकाउंट एखादं ओपन करा आणि त्याच्यानंतर नुसतं एक साधं छोटं बायसेलचं जे ऑर्डर असते ना, एखाद्या स्टॉकसाठी तुम्ही बायसेलची ऑर्डर प्लेस करून बघू शकता की तुम्हाला ते कसं वाटतंय, ती प्रोसिजर जमतेय का. कारण की ट्रेडिंगमध्ये एक्झिक्युशन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, ठीक आहे. आणि मग तुम्हाला इंटरेस्ट जनरेट झाला तर मग मी असं म्हणेन की खूप मोठे आणि खूप कॉस्टली म्हणजे कोर्सेस करण्यापेक्षा मला असं म्हणायचं की खूप कमी किमतीतले जे कोर्सेस असतात की जे बेसिक पासून सगळं छान नॉलेज असतं, तर अशा कोर्सेसला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. सो कोर्सेस घेताना सुद्धा मेक शुअर की 10,000च्या वरती तुम्ही शक्यतो स्पेंड करू नका पहिले. जर तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला अजून इंटरेस्ट निर्माण झाला आणि स्पेसिफिक एखाद्या स्पेशालिटी म्हणजे जर की लेट्स से CPR किंवा प्राइस ॲक्शन याच्याविषयी तुम्हाला खूप क्युरिओसिटी निर्माण झाली तर मग
स्पेसिफिक कोर्सेस असतात. म्हणजे जसं की CPRचे स्पेसिफिक कोर्सेस आहेत, कॅमरिला पिवोट्सचे स्पेसिफिक कोर्सेस आहेत, RSI रिलेटेड, म्हणजे RSI हा एक इंडिकेटर आहे, सो त्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक कोर्सेस आहेत. सो असे स्पेसिफिक कोर्सेस, मग जिथे तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होतोय ना, तसे स्पेसिफिक कोर्सेसला तुम्ही जाऊ शकता. पण तरीही मी ऑलवेज यावरती असं म्हणेन की तुम्ही सेल्फ स्टडी तुमचा सुरू करा आणि मग तुम्ही क्लासेसच्या मार्गाला जा. ठीक आहे. सो मला असं वाटतंय तुम्हाला उत्तर मिळालं असेल आजच्या व्हिडिओ मधून. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असंच मला प्रश्न तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये आणि मग मी त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओद्वारे देऊ शकते. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच. बाय.